नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात. मनोज जरांगेंना उपचार घेण्यास अडचण काय असा सवाल आता मुंबई हायकोर्टाने विचारला. मनोज जरांगे यांना औषधोपचार घ्यायला सांगा असं देखील सूचना मुंबई हायकोर्टाकडून करण्यात आलेल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टात सुनावणी पार पडली. फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही असं देखील हायकोर्टाने यावेळी नमूद केलंय. उपचार घेण्याच्या सूचना जरांगेंना कळवा असे निर्देश जरांगे यांच्या वकिलांना हायकोर्टाने दिले आहेत. तर मुंबई हायकोर्टाने नेमक्या कोणत्या सूचना केल्यात आपण पाहतोय. जरांगेंच्या उपचारासाठी 2 डॉक्टर, त्याचबरोबर काल जरांगेंनी 2दा सलाईन घेतल्याचं मनोज जरांगे यांच्या वकिलांनी माहिती दिली. मनोज जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत. महाधिवक्त्यांनी मुंबई हायकोर्टात ही माहिती दिली आहे. उपोषणस्थळी डॉक्टर असणं किंवा सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं असं होत नाही, मुंबई हायकोर्टानं असं म्हटलंय. तर उपचार घेण्यामध्ये मनोज जरांगेंना अडचण काय असा सवालही यावर मुंबई हायकोर्टानं विचारलाय. जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून काल अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. तर उपचार घेण्याच्या सूचना जरांगेंना कळवा आणि 4 वाजेपर्यंत त्यांचा रिप्लाय कळवा असे निर्देश कोर्टानं जरांगे यांच्या वकिलांना दिलेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत. दत्ता, मनोज जरांगेंना उपचार घेण्यात अडचण काय असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय आणि 4 पर्यंतची वेळ देण्यात आलेली होती. जरांगे पाटलांची प्रकृती सध्या कशी आहे, ते औषधोपचार घेण्यास तयार आहेत की नाही? नक्कीच सागर, आता आपण बघू शकताय की ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मी उभा आहे. आणि याच ठिकाणी सध्या जर आपण बघितलं तर मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनलेली आहे. आज सकाळपासून फक्त एक ग्लासभर पाणी लोकांनी प्रचंड बळजबरी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कुठलंही पाणी घेतलेलं नाही आणि सकाळपासून अशाच परिस्थितीमध्ये फक्त ते पडून आहेत, झोपलेल्याच अवस्थेमध्ये आहेत. त्यांना उठता सुद्धा येत नाही. उठताना सुद्धा त्यांना हाताला धरून अगदी पाठीशी हात घालून उचलावं लागतं, तरी सुद्धा ते उठू शकत नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मनोज जरांगे हे स्वतःवरती कुठलेही उपचार करून घ्यायला तयार नाहीत, पाणी सुद्धा प्यायला तयार नाहीत. तर दुसऱ्या बाजूला आज उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावरती महत्त्वपूर्ण सुनावणी झालेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सुद्धा उपचार करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना सुद्धा मनोज जरांगे यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने सुद्धा मनोज जरांगे याबाबत त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे यांनी त्याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. डॉक्टरांची एक महत्त्वाची टीम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे दाद देत नाही. त्यामुळे मनोज जरांगेंवरती कुठलेही उपचार करता येत नाहीत किंवा त्यांना कुठलंही पाणी जे आहे ते सुद्धा पाजवणं अशक्य झालेलं आहे. सागर, नक्कीच दत्ता, या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.